व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय रामा मसाले. स्वाद परंपरेचा स्वाद आपुलकीचा रामा मसाले. नमस्ते गुरुजी. नमस्ते. आज इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच आहे. आपण गेले 2-4 दिवस काही भेटू शकलो नाही किंवा काही व्हिडिओ टाकू शकलो नाही, काही तुमच्या कामामुळे काही कमिटमेंट्स होतात. त्यामुळे आता जी इंडिया न्यूझीलंडची मॅच आहे ती अहमदाबाद स्टेडियमला आहे. गेल्या वेळेस जेव्हा मॅच होती 2023 मध्ये, फायनल जी मॅच होती वन डे इंटरनॅशनलची, वर्ल्ड कपचीच फायनल होती, रोहित शर्मा कॅप्टन होता तेव्हा, ती पण अहमदाबाद स्टेडियमला झालेली आणि त्यावेळेस निकाल आपल्या बाजूने काही लागला नव्हता. इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होती. आज परत त्या स्टेडियमवरती वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे, फक्त T20 वर्ल्ड कप. तर आता सगळ्यांची उत्कंठा वाढलेली आहे की इंडिया जिंकेल का न्यूझीलंड जिंकेल, कारण की आपल्या दृष्टीने ते ग्राउंड एवढं फेवरेबल नाही आतापर्यंत वाटलेलं नाही. तर आज काय होईल ही माझी सुद्धा उत्कंठा आहे की वेदर ती इंडिया मॅच जिंकेल की नाही जिंकणार. आता पहिल्यांदा हे बघा की प्रत्येक सामना वेगळा असतो, बरोबर. प्रत्येक काळ वेगळा असतो. 2023 आणि आज 2026 मध्ये 3 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. सो त्याच्यामध्ये स्टेडियम भारताला फेवरेबल नाही किंवा काय असं आपण म्हणू शकणार नाही. ते गेल्या वेळेला फेवरेबल नव्हतं, कदाचित ह्या वेळेला फेवरेबल होईही शकतं, कारण शेवटी कोणत्या संघासाठी काय कसं आहे याच्यानुसार त्या संघाचा विजय किंवा पराभव हे ठरत असतो. त्यामुळे आपण सामना कुठे हे न बघता आज आपण काय होईल, ग्रहस्थिती आजची काय असेल, दोन्ही टीम्स कशा परफॉर्म करतील आणि त्या आधारे कोणती टीम जिंकू शकेल हे आपण बघूया. अर्थात आजची फेवरेट टीम ही इंडियाच असणार आहे. अजून एक आपण असं म्हणू शकतो की आजचा सामना होम पिच वरती असल्यामुळे आजचा प्रेक्षकांचा पाठिंबा सुद्धा आपल्याच टीमला, इंडियन टीमला मिळू शकतो. त्यामुळे त्यांचं मनोबल पण उंच असेल. आणि पुन्हा दुसरी गोष्ट काय की हा सामन्याचा प्रकार पण वेगळा आहे. 2023 साली 50 षटकांचा सामना होता, हा T20 आहे, म्हणजे प्रारूपच पुन्हा स्पर्धेचं बदललेलं आहे. त्यामुळे निकाल सुद्धा डेफिनेटली बदलणार. सो आता आपण आपली नेहमीची पद्धत वापरूया आणि त्यानुसार आम्ही कॅल्क्युलेशन मांडतो आणि ठरवूया की आपण कोणता संघ मॅच जिंकेल हे आपण बघूया. गुलाम बदामचा गुलाम आले. आपण जो पत्ता काढला बदामचा गुलाम, त्यावरून कॅल्क्युलेशन पण मांडलेलं आहे. बदामचा गुलाम म्हणजे ते 11वं पान आहे, म्हणजे पुन्हा एकदा 11वा भाव जो इच्छापूर्ती दाखवतो. म्हणजे कुठेतरी एक आपोआप एक शुभसंकेत आल्यासारखं झालंय की इंडिया मॅच जिंकेल. कारण आपली सगळ्यांची इच्छा हीच आहे की आजचा सामना जो आहे तो इंडियाने जिंकावा आणि दुसऱ्यांदा हा जो T20चा विश्वचषक आहे त्यावर आपलं नाव कोरलं जावं. आता इंडिया मॅच जिंकेल असं आहे तर खरं, आपले 2 हुकमी एकटे जे आहेत, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती, दोघेही टोटली फ्लॉप आहेत. म्हणजे अभिषेक शर्मा काय रन करत नाही आणि वरुण चक्रवर्ती जे करत नाही ते थांबत नाही. असं असतं बघा की ते जरी एक्के असले तरी कधी कधी एक्क्या हुकमाची दोरी सुद्धा मात देऊ शकते, बरोबर. त्यामुळे जरी त्यांचा 2-3 मॅच मध्ये परफॉर्मन्स झाला नाही तरी ते दोघं जण म्हणजे टीम नाही, कारण शेवटी क्रिकेट हा सांघिक गेम आहे. त्या दोघांचा गेम जरी चांगला विशेष झाला नाही आणि बाकीच्यांचा गेम चांगला झाला आणि ह्यांची त्यांना पूरक साथ मिळाली तरी सुद्धा टीम जिंकू शकते. आता हे जे कॅल्क्युलेशन आपण मांडलेलं आहे त्यानुसार सामन्याचे जे तारीख ग्रह आहेत ते शुक्र आणि मंगळ असे आहेत. आणि ऑफकोर्स नेहमी डिसिसिव्ह फॅक्टर किंवा डिसाईड करणारा जो फॅक्टर असतो चंद्र, त्याने यावेळेला पूर्णपणे शुक्राला कौल दिलेला आहे. तो शुक्राच्याच राशीत 6व्या भावात बसलेला आहे आणि स्वतः शुक्र जो आहे तो 11व्या भावात मीन राशी उच्चीचा झालेला आहे. त्यामुळे हे सगळं पाहता भारताचा विजय हा जवळजवळ निश्चित आपल्याला मानता येऊ शकतो. पण थोडासा 6वा भाव तिथे ऑपरेट असल्यामुळे संघर्षमय परिस्थिती, कठीण परिस्थिती असं होऊ शकतं. सप्तमेश मंगळ हा स्वतः केंद्रात आहे, 10व्या भावात आलेला. त्याच्या शनीच्या राशीत तो आलेला आहे. शनी हा जो ग्रह आहे हा मंगळाला सम मानला जातो, पण मंगळ केंद्रात आल्यामुळे मजबूत झालाय, पण शनीच्या राशीत गेल्यामुळे थोडासा तो कमजोर झालाय. त्यामुळे आपल्याला आलटून पालटून दोन्ही संघांचं सामन्यावर वर्चस्व आहे असं वाटेल. म्हणजे सामन्याचं पारडं कधी इकडे तर कधी तिकडे
असं झुकू शकतं. एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि यात भारताचं पारडं हे जड दिसतंय, त्यामुळे अंतिम विजय भारताचा होईल असं मानून आपण तिथे जाऊ शकतो. चला मग भारताचा विजय झाला तर नक्कीच आपल्याला पार्टी मिळेल गुरुजींकडून किंवा गुरुजींना मी पार्टी देईल. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सबस्क्रायबर्स ज्या आहेत, रमा मसाले यांच्या ओनर श्री नीताताई रोकडे यांचं मी आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली. आपण सगळ्यांनी नक्कीच त्यांचे मसाले ट्राय करावे, घरगुती पारंपरिक व 100% हमीने ते खात्रीपूर्वक घरगुती मसाले तसेच त्याची गुणवत्ता 100% हमीने त्या देतात. कोल्हापूरचाच असल्यामुळे एक कोल्हापुरी चणका चव त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच लाभेल ही आपल्या सगळ्यांना मी आणि सर सुद्धा या गोष्टीची खात्री देतील. धन्यवाद.